राज्य सरकार द्वारा विदेशी शराब पर कर बढ़ाए जाने के बाद राज्य के मद्य सेवन करने वाले लोगों ने विदेशी शराब से मुंह मोड़कर देसी शराब और बियर की ओर रुख करना शुरू कर दिया। कोल्हापुर विभाग में पिछले 3 महीने यानी जुलाई, अगस्त और सितंबर के दौरान बियर की बिक्री में 17% की, जबकि देशी शराब की बिक्री में 6% की बढ़ोतरी हुई है। यह जानकारी राज्य उत्पादन शुल्क विभाग की रिपोर्ट से सामने आई है। देशी मद्यामध्ये थोडीशी वाढ दिसते, पण ही जी वाढ जी आहे मागच्या केवळ 3 महिन्यामधली जी वाढ दिसून येत आहे। परंतु आता महाराष्ट्र मेड लिकर आहे ती तो जो त्याचं जे मद्य आहे ते सुद्धा आता सध्या बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा आपल्याला जो काही फरक असेल येत्या 3-4 महिन्यामध्ये तो आपल्याला अनुभवायला मिळेल की नेमकं त्याच्यामध्ये काय वाढ होते, घट होते या गोष्टी आपल्या निदर्शनास येतील। आरोपी अटक झाल्यानंतर शिक्षा किती जणांना त्या ह्याच्यामध्ये आपल्या एकूण 11 आरोपींना 11 गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे। 11 गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे। जी शिक्षा झालेली आहे ती दंडात्मक स्वरूपाची आहे। 1000 पासून 25,000 पर्यंत दंडात्मक शिक्षा झालेली आहे। मान्य न्यायालयाने त्याच्यामध्ये शिक्षा केलेली आहे आणि त्याची शिक्षेची अंमलबजावणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर या कार्यालयामार्फत गांधी सप्ताहानिमित्त 2 ऑक्टोबर 2025 ते 8 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये एकूण 153 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि 153 गुन्ह्यामध्ये आपण 132 आरोपी अटक केलेले आहेत। यामध्ये एकूण आपण मागच्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये 30 वाहनं जप्त केलेली आहेत आणि मुद्देमाल जर हे केला तर 45,68,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। ही कारवाई केवळ ही गांधी सप्ताहाच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये झालेली आहे। तसेच 1 जानेवारी 2025 ते 8 ऑक्टोबर 2025 राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आपण एकूण 2028 गुन्हे नोंद केलेले आहेत आणि 2028 आणि 2028 गुन्ह्यामध्ये आपण 1917 म्हणजे 1917 आरोपी अटक केलेले आहेत। 155 वाहनं जप्त केलेली आहेत आणि यामध्ये एकूण 5,63,38,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि जर परराज्यातील मुद्दे किंवा याच्या बाबतीत जर हे असेल तर आपण आत्तापर्यंत आहे 76 गुन्हे नोंद केलेले आहेत। 76 गुन्ह्यामध्ये आपण 89 आरोपी अटक केलेले आहेत आणि 29 वाहनं जप्त केलेली आहेत। यामधला जो मुद्देमाल आहे तो 1,44,25,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। आणि हे सोडूनही आपण गावठी दारू जी आहे, हातभट्टी दारू किंवा इतर अवैध मद्य विक्री यावरही आपली नेहमी कारवाई सुरू आहे।